क्या कुछ ना किया। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए सब कुछ है किया। यूथ ग्रुपनी जे एक दिवसाचं कन्व्हेन्शन हे आयोजित केलेलं आहे स्टेट लेवल, ह्याच्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. अगदी सगळं नियोजन करण्यापासून आम्ही रोज पाहत होतो ते किती मेहनत घेत होते. रात्रीभर जागून वगैरे त्यांनी हे सर्व डेकोरेशन केलं, चर्चची स्वच्छता केली. त्याच्या आधी इन्व्हिटेशन सर्व पाठवण्याच्या पासून सर्व तयारी त्यांनी केलेली आहे. त्यांना मार्गदर्शन करायला कमिटीचे लोक तर होतेच होते, परंतु जे मेन काम आहे ते सर्व मुलं करत होते आणि परमेश्वर कृपेने त्यांनी सर्व कार्यक्रम खूप सुंदर रीतीने पार पाडला. आणि मला असं वाटतं मंडळीचा हा पहिलाच कार्यक्रम आहे असा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती, आणि सर्वांनी साथ दिली म्हणजे ते सगळ्यांपर्यंत पोहोचले, हे फार महत्त्वाचं आहे. ही जी गर्दी आपल्याला दिसते आता थोडंसं कमी झाले, वरचं सगळं रिकामं झाले, परंतु खालीवर सर्व लोक जे बसले होते आणि जे इन्व्हायटीज होते त्यांनी खूप छान परफॉर्मन्स दिले. ज्या कोणी मंडळ्या आल्या, जे कोणी सोलो गायले, ते सर्वच एकदम अतिशय सुंदर आणि परमेश्वराचं गौरव करणारे होते. विशेष म्हणजे यूथचे जे लीडर आहेत सागर सतीश घोडके, ह्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांचं टीमवर्क खूप चांगलं आहे. त्यांचं मुलांबरोबरचा जो रॅपो आहे तो खूप चांगला आहे आणि म्हणूनच हे घडून येऊ शकलं. आणि शिवाय परमेश्वराचे आशीर्वाद त्याच्यामध्ये आहेत, कारण जेव्हा त्यांनी हे सर्व सुरू केलं तर जास्तीत जास्त मंडळीला त्रास द्यायचा नाही, आर्थिक कुठला डोनेशन्स वगैरे ह्या दृष्टिकोनातून त्यांनी खूप मेहनत घेतली आणि ती मेहनत आज फळास आलेली आपल्याला दिसते. आणि मी यूथ ग्रुपचे मनापासून आभार मानते की फार सुंदर कार्यक्रम त्यांनी केला. त्यांचं टीमवर्क खूप चांगलं होतं. इथे आपल्याला अँकरिंगमध्ये जे लेकरं दिसले त्यांनी सुंदर प्रकारे अँकरिंग केलं. सकाळचं क्विजचा जो वक्तृत्व स्पर्धेचा जो कार्यक्रम होता तोही अतिशय सुंदर रीतीने त्यांनी पार पाडला. आणि आत्ता जे आपल्याला स्टेजवर दिसत होते ते समोर दिसले, परंतु बॅक स्टेजला काम करणारे पण खूप लोक आहेत आणि त्यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्वांच्या टीमवर्कने हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. परमेश्वराला धन्यवाद, मंडळीला धन्यवाद, यूथ ग्रुपला धन्यवाद.